संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडणी पीठात याचिका दाखल केली होती, परंतु त्यांनी मंगळवारी ही याचिका मागे घेतली आहे। धनंजय देशमुख आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। या भेटीपूर्वी त्यांनी याचिका मागे घेतली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात टाकलेली याचिका मागे घेतली आहे। वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा आणि मोका लावावा अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती। नेमकी त्यांनी याचिका मागे का घेतली? सध्या सुरू असलेल्या तपासावर बऱ्यापैकी समाधानी असल्याचं मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त करत याचिका मागे घेतली आहे। धनंजय देशमुख यांनी त्यांच्या वकिलामार्फत ही याचिका मागे घेतल्याची माहिती दिली आहे। वकील शोमित साळुंके यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती। दरम्यान धनंजय देशमुख मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। आमदार सुरेश धस यांनी ही भेट घडवून आणली आहे। या भेटीपूर्वी धनंजय देशमुख यांची उच्च न्यायालयात दाखल याचिका मागे घेतली आहे। संतोष देशमुख मुंबईसाठी रवाना। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 30 दिवस पूर्ण झाले। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले। मुंबईत देशमुख कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। अहिल्यानगरहून देशमुख कुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना झाले। यावेळी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, आज मुख्यमंत्री यांना काही गोष्टी बोलायच्या, त्या नंतर मी माध्यमांशी बोलणार आहे। दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी संतोष देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याबाबत सांगितलं की देशमुख यांच्या कुटुंबियांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागणं हे दुर्दैवी आहे। जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।